नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 1 जुलै 2024. आपण जे म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतो ते युनिट्स मध्ये का कन्वर्ट केले जातात ते आपण आज बघूया. ज्यावेळेस समजा आज 1 जुलै आहे, एखाद्या व्यक्तीने जर आज पैसे गुंतवले, त्याला त्याचे युनिट्स देणं कंपनीला जास्त सोयीस्कर असतो, कारण की आज दिलेल्या लोकांचे पैसे ती कंपनी आज मार्केटमध्ये लावते. त्याची वाढ अथवा घट ही त्या व्यक्तीला प्रॉपर मिळावी यासाठी त्याचा उद्देश असतो. उद्या परवा ज्यावेळेस जसे जसे लोक पैसे गुंतवतात त्या अनुषंगाने त्यांना त्याचे युनिट्स दिले जातात. प्रत्येक व्यक्तीला त्यांनी गुंतवणूक केलेल्याचा योग्य परतावा मिळावा, त्यासाठी ही युनिट्स ही कन्सेप्ट असते. युनिट्स कसे मिळतात त्यावर आपण एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीने 100 रुपये गुंतवले आणि त्या फंडची एनएव्ही नेट असेट व्हॅल्यू ही 10 रुपये. तर 100 रुपये डिवायडेड बाय 10 म्हणजे रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय एनएव्ही इज इक्वल टू युनिट्स. तर 10 युनिट हे त्या माणसाला दिले जातील. त्याचे 100 रुपये जे आहेत ते 10 युनिट मध्ये कन्वर्ट केले जातात आणि नंतर हेच युनिट त्याच्या फंड स्टेटमेंट मध्ये कॅरी फॉरवर्ड होत जातात. ज्या पद्धतीमध्ये एनएव्ही वाढत जाते तसे त्याचे फंड वाढत जातात. पुढच्या भागामध्ये एनएव्ही कशी कॅल्क्युलेट केली जाईल याच्यावर बोलू. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.